मंडळी सर्वजण कसे आहात? अगदी आनंदात असाल. आपण सर्वजण झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जसं मराठी शाळा वाचवाव्यात या भागाकडे लक्ष देत आहोत, त्याचप्रमाणे मराठी शाळेतून संगीत विषय जर मुलांपर्यंत पोहोचवला तर या मराठी शाळाही तितक्याच अग्रेसर राहतील आणि त्याचबरोबर संगीताचा प्रसारही तेवढ्याच पद्धतीने होईल. आज या आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आणि संगीत विषयावर आपल्याला विशेष असं काही मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आसावरीजी बोधनकर जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी झेंडा मराठीच्या युट्यूब वाहिनीकडून मनपूर्वक मॅडम स्वागत करतो. आज मला वाटतं लातूरहून मॅडम या ठिकाणी आलेत. मॅडम, खरंच अगदी तुमचं क्षेत्र संगीत माध्यमातलं आहे आणि संगीत कलाकाराला वेळ मिळणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. एवढा लांबचा पल्ला गाठून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, म्हणून तुमचं एक नम्र कलाकार म्हणून मी पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आणि युट्यूबचं आपण मगाशी बाईंनी सांगितलं की युट्यूबला त्यांचे जवळजवळ व्ह्यूवर हे 76,000 आहेत आणि लवकरात लवकर 1 लाख टप्पा मॅडम पूर्ण करतील अशी खात्री बाळगतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. जवळजवळ 290 व्हिडिओ हे त्यांचे युट्यूबला आहेत आणि ते संगीताच्या माध्यमातूनच आहेत. मॅडम, आपलं पूर्ण नाव या ठिकाणी आमच्या मंडळींना सांगू शकाल? माझं नाव आसावरी बोधनकर जोशी. बोधनकर माहेरचं आडनाव आहे आणि आता सध्या जोशी असं माझं आडनाव आहे. पण मी आधीपासूनच मला बोधनकर म्हणून सगळे ओळखत असल्यामुळे दोन्ही नावं मी चालू ठेवते. बरं. आणि जन्म मला वाटतं तुमचा? नाही, जन्म बोधनचाच आहे, म्हणजे आंध्राच माझं माहेर आहे. बरं. आणि नंतर वडील जरा लहानपणी मी 5वीत असतानाच एक्सपायर झाल्यामुळे आई महाराष्ट्रातच स्थायिक झाली, कारण आईचं माहेर महाराष्ट्रातलं असल्यामुळे लातूर जिल्ह्यातच 2008 पासून आम्ही स्थायिक आहोत. आणि मिस्टर सुद्धा लातूर जिल्ह्यातलेच आहेत, त्याच्यामुळे आम्ही लातूर जिल्ह्यातच बरीच वर्ष. बरं, म्हणजे मला वाटतं तुम्ही अमराठी असं म्हणायला हरकत नाही, कारण आंध्रकडचे असल्यामुळे तरी सुद्धा मराठी भाषा बरोबर ह्या अतिशय चांगल्या रीतीने बोलतायत. तर आपण तुमच्या एक शालेय प्रवासाकडे जाऊया. शालेय प्रवास हा तुमचा कशा रीतीने झाला? 1ली ते 10वी मराठी शाळेमध्येच होते आणि 5वी पर्यंत असं विशेष काही म्हणजे गाण्यातलं काही केलं नव्हतं. 5वी पर्यंत फक्त आईकडनं शिकत होते. संगीताच्या परीक्षा देत होते. 2-1 परीक्षा झाल्या होत्या 5वी पर्यंत असताना. त्यानंतर मग 5वीत असताना पहिल्यांदा गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा होती देशभक्तीपर गीत गायनाची आणि पहिल्यांदाच भाग घेतला आणि पहिल्या स्पर्धेत पहिला नंबर आला. आणि मग तिथनं पुढे सगळ्या शिक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम शाळेतनं म्हणजे मी केलं. म्हणजे जाणून बुजून नाही, पण ते आपोआपच मग सगळेजण कौतुक करायला लागले, कारण त्यावेळी शाळेमध्ये मी एकटीच होते जी गात होते. त्यामुळं प्रत्येक स्पर्धेला शाळेतून प्रोत्साहन मिळत गेलं. मुख्याध्यापक असतील, वर्ग शिक्षक असतील, वेळोवेळी कौतुकाची थाप पडत गेली आणि हसत खेळत शाळेचं शिक्षण पूर्ण झालं. थोडंसं थांबवतो मध्ये, ही शाळा मराठी माध्यमाची होती की इंग्रजी माध्यमाची? मराठी माध्यमाची होती. म्हणजे खरोखरच मॅडमचं कौतुक करायला हवं की एक मराठी माध्यमातली मुलगी जी आहे ती या संगीत क्षेत्रामध्ये आज अग्रेसर आहे. त्यामुळे आमची मराठी मुलं किंवा मराठी विद्यार्थी किंवा मराठी शाळा या कुठे कमी पडत नाही, याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण बघत आहोत की जरी आंध्र प्रदेशात जन्म झालेला असला तरी सुद्धा मराठी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेणं हे आज किती महत्वाचं आहे आपण मॅडमच्या या कामकाजावरून पाहून लक्षात येतं. तर हे शालेय शिक्षण पूर्ण होत असताना तुम्हाला संगीताची आवड गोडी ही शालेय कारकिर्दीतच लाभली, बरोबर ना? तर शिक्षकांनी तुम्हाला कसं हेरलं की तुमची गाण्याची आवड आहे? कारण एक वर्ग शिक्षक जो असतो तो वर्ग शिक्षक बऱ्याच वेळेला सगळ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो, परंतु हा माझा हिरा आहे किंवा ही एखादी गायिका होऊ शकते किंवा हे वैज्ञानिक हा विद्यार्थी बनू शकतो, हे कसं त्यांनी हेरलं याबद्दल काय सांगू शकाल का? तर म्हणजे ऍक्च्युली 1ली ते 5वी माझी वेगळी मराठी शाळा होती, कारण जरी मी आंध्रात जन्मले असले तरी आईने मला मामाकडे ठेवलं होतं शाळेत घालण्यासाठी. मग 1ली ते 5वी मी वसमत म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या शाळेत होते आणि तिकडं फक्त मी आता तुम्हाला सांगितल्यासारखं शाळेत काही असा सहभाग नोंदवला नव्हता. ज्यावेळेस मी लातूर जिल्ह्यात आले त्यावेळेस चाकूरला लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेश आपलं माध्यमिक शाळेमध्ये मी प्रवेश घेतला आणि तिथे मग 5वी मध्येच आता सांगितल्यासारखं पहिल्यांदा
देशभक्तीपर गायनामध्ये पहिला नंबर आला. आणि तिथनं पुढे मग जे संगीत शिक्षक होते, दोंडगे सर नावाचे सर होते, त्यांनी मला वेळोवेळी कुठल्याही शाळेमधले जे छोटे छोटे कार्यक्रम असतात, स्नेहसंमेलन असेल, तर अशामध्ये कुठेही गायला पुढे बोलवायचंय. आणि तेव्हापासूनच घरी सगळे संगीताचं वातावरण असल्यामुळे हार्मोनियम सुद्धा मी लहानपणापासूनच वाजवते. राष्ट्रगीताला 5वी ते 10वी पर्यंत हार्मोनियम मीच वाजवायचे. अशा पद्धतीने शिक्षकांचं लक्ष होतं. त्यामुळे काही कार्यक्रम असले की शिक्षक आवर्जून सांगायचे, बाहेरगावी काही स्पर्धा असतील तर सोबत घेऊन जायचे. बरं, प्रोत्साहन मिळायचं. म्हणजे मंडळी, मला हे सांगायला विशेष आनंद होतो की गुरु विन नाही तुझ्या आधार. तसं गुरु हे मॅडमना त्यांच्या शाळेतच मिळाले. आणि हार्मोनियम हा शब्द तुम्ही वापरलात, ज्याला आपण पेटी म्हणतो किंवा पेटीची पायपेटी सुद्धा प्रकारे भजनामध्ये वाजवली जाते. तर हार्मोनियम तुम्ही स्वतः शिकलात की काय? हा, तर काय, आई पण हार्मोनियम वाजवते. माझे मामा बासरी वादक आहेत, वडील तबला वादकच होते, आजोबाई सगळे वाद्य वाजवायचे. संपूर्ण वाद्य आणि त्यांचे वादक तुमच्याकडेच. हा, घरातच सगळं साहित्य ते असल्यामुळं आपोआपच कळायला लागल्यापासूनच हार्मोनियम वाजवायचं, सूर ऐकून वाजवायला शिकले. आणि शिकवलं नाही? नाही, हार्मोनियम खास कोणाकडून मार्गदर्शन नाही घेतलं. घरातच वातावरण असल्यामुळे पाहून, बघून, ऐकून असंच शिकले. बरं, म्हणजे कुटुंब सुद्धा तुमचं संगीतप्रेमी आहे, त्यामुळे बरोबर तो वारसा तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी चालू ठेवलात. बरं, वडिलांबद्दल काय सांगू शकाल? तसं वडिलांचा सहवास मला लाभला नाही जास्त, कारण मी पहिलीपासूनच मामाकडे शिकायला असल्यामुळं वडिलांशी तेवढं स्नेह म्हणजे मला आठवत नाही. आणि खूप लहान असतानाच, मी 5वीत असतानाच वडील एक्सपायर झाले. पण खूप चांगले व्यक्ती होते असे सगळे सांगतात. आणि त्यांचा तबलामध्ये खूप वेगळा हात होता. ते चिल्ला प्रकारचा रियाज करायचे, म्हणजे 12-12 तास. ते ऍक्च्युली तबल्याचं मला तेवढं नाही सांगता येणार, पण ते एक चिल्ला, 2-2 8-8 चिल्ले असे काहीतरी रियाज करून ते पूर्ण करायचे. एकदा बसले की उठायचं नाही ते चिल्ला पूर्ण होईपर्यंत. अशा प्रकारचं ते तबल्याचा रियाज करायचं. बरं, म्हणजे संगीताची परंपरा तुमच्या कुटुंबापासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, बरोबर ना? आणि आई सुद्धा चांगल्या पद्धतीचं गायन करतात. बरं, त्या शास्त्रीय गायिका आहेत का, कसं काय नेमकं? खरं तर तिला शास्त्रीय गायिकाच व्हायचं होतं, पण वडील लहानपणी गेल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर पडली. मी आणि मला 2 लहान भावंड आहेत, त्यांचं सगळं केवळ याच्यावरच उदरनिर्वाह होता, संगीत या ह्याच्यावर. त्यामुळे तिला लवकर बाहेर कार्यक्रमासाठी पडावं लागलं. आणि मग वारकरी संप्रदायामध्ये भजन, महिलांचे क्लासेस, अशा पद्धतीमुळे तिचं फक्त विशारदपर्यंत तिनं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर मग भजनामध्ये जे पुढे गेली, ते परत शास्त्रीय संगीताचा रियाज करण्यासाठी तिला वेळ मिळाला नाही. त्यामुळे तिचा जो हातखंड आहे तो वारकरी संप्रदायातील अभंगवाणी, गवळणी याच्यामध्ये आहे. बरोबर, कारण शास्त्रीय संगीत मला वाटतं हे एक वेगळं क्षेत्र असावं, आणि वारकरी संप्रदायातली भजन किंवा गीत मला वाटतं हा एक वेगळा बाज असावा. तसं तर दोन्ही एकच आहे असे आपण म्हणू शकतो, कारण शास्त्रीयचा आधार असल्याशिवाय भजनही नाहीये. आणि फक्त शास्त्रीय जर तुम्ही गात बसलात तर सर्वसामान्य माणसांना ते कळत नाही ना, असं आहे. त्यामुळे दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालतात असं आहे. बरोबर. यानंतर मला एक प्रश्न विचारायचा वाटतो मॅडम, शास्त्रीय संगीत शिकावं अशी धारणा तुमच्या मनात केव्हा निर्माण झाली? लहानपणापासूनच पहिल्या 2 परीक्षा 5वी पर्यंत दिल्या होत्या, त्यानंतर 2-3 वर्षाचा गॅप झाला. आणि मग वय कमी पडत होतं ना पुढची परीक्षा देण्यासाठी. आणि मग परत कॉलेजमध्ये 11वीत असताना पुढच्या परीक्षा द्यायला चालू केल्यात, कारण मग बरेच त्यावेळेस सोबतच्या मैत्रिणी, मित्र काही जे शास्त्रीय संगीत गात होते. आणि मग माझा गॅप झाल्यामुळे परत मला असं वाटलं की नाही, हे आपण पूर्ण करायला पाहिजे. आणि मग तिथनं पुढे मध्यमा प्रथम पासून अलंकारपर्यंत शास्त्रीय संगीताचं शिक्षण मी पूर्ण केलं सलग. म्हणजे गाण्यातलं. आणि हार्मोनियम मध्ये काय केलं का? हार्मोनियम मध्ये नाही, परीक्षा कुठल्याच दिली नाहीत, पण वाजवत असल्यामुळे जे गाते ते वाजवता येतच आहे आपसूक. म्हणजे ते वरतूनच दैवी देणगीच आहे असं आपण. बरोबर. बरं, संगीत क्षेत्रामध्ये गुरु असणं फार महत्वाचं आहे. हो, बरोबर ना? तर तुमच्या गुरूंबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? तर काही जे राग आहेत मी जे गुरूंकडून शिकलेत ते अजूनही डोक्यातून जात नाहीत, कारण त्यावेळेस सर जे शिकवायचे त्यांचे जे शब्द आहेत, एक एक गोष्टी रागातले बारकावे असतील, जागा असतील, त्यांनी ज्या वेळेस सांगितल्या त्याच अजून लक्षात राहतात. आणि त्याच्यानंतर समजा गुरूंशिवाय जे मी राग स्वतः शिकले किंवा वाचून पाहून पुस्तकातले ते लक्षात राहत नाही. त्यामुळे गुरुमुखातून जे थेट आपल्यापर्यंत येतं तेच शाश्वत असतं असं मला वाटतं. बरोबर.
तुमच्या पहिल्या गुरु सरोजताई बोधनकर म्हणजे तुमच्या आई, बरोबर. त्यानंतर डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी हे लातूरचे आहेत, पंडित शांताराम चिगरी हे लातूरचे आहेत, आणि आता सध्या तुम्ही ज्या संगीत विदुषी आपण ज्यांना म्हणू, अर्चनाताई काणेरे यांच्याकडे शिक्षण घेत आहात. तर ह्या एवढ्या मोठमोठ्या महान व्यक्तींकडनं शिक्षण घेत आहात, तर गुरूंबद्दल आज शिक्षण घेणाऱ्या ह्या आपल्या संगीत क्षेत्रातल्या मंडळींना तुम्ही काय सांगू शकाल? तुम्ही ज्या गुरूंकडे शिकतात ते प्रामाणिकपणे गुरूंवर विश्वास ठेवून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून शिकलं पाहिजे, आणि घाई करायची नाही शिकताना. म्हणजे क्लास लावला की लगेच मला थोडे दिवसात गाणं गाता आलं पाहिजे किंवा वाजवता आलं पाहिजे. आता सध्या काय सोशल मीडियामुळे पेशन्स कमी झाले, हल्ली 1 मिनिटाचं रील सुद्धा आपण पूर्ण पाहत नाहीत. त्यामुळे संगीत ही कला अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप काळ, अगदी 2 तप 24 वर्ष जेव्हा तुमचे शिक्षणात पूर्ण होतात तेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं परफॉर्म करण्याचं जी तुमची तयारी असते ती तुमच्या तयारीत निर्माण होते. बरोबर आहे. तर गुरु विन नाही तुझा आधार, मग असे आपण म्हटलं होतं, किंवा गुरु ईश्वर तात माय असं म्हणतो की गुरु हा खरोखर ईश्वर आहे, त्याच्यात तात आहे, माय आहे म्हणजे आई आहे, वडील आहे, सगळे जे काही आपली नाते आहेत ते आपल्याला गुरुच मिळतात. आणि सहनशीलता हा संगीत क्षेत्रातला अतिशय महत्वाचा मला वाटतं गुण आहे, की सहन करून पुढे जाणं. किंवा मी आता गाणं शिकायला सुरुवात केली आहे, किंवा मी आता वाजवणं शिकायला सुरुवात केली आहे, कारण मी सुद्धा कर्नाटकी संगीतामध्ये मृदंगम विशारद झालो, तेव्हा मलाही असं नेमकं वाटायचं की मला आता माझ्या गुरूंनी वाजवायला शिकवलं की उद्या मला कुठेतरी स्टेज मिळायला पाहिजे आणि मी वाजवलं पाहिजे. पण तसं माझ्या गुरुजींनी कधीच केलं नाही. आणि जसं मगाशी मॅडम म्हणाल्यात तसं की आजकाल घाई किंवा सहन करण्याची जी ताकद आहे, किंवा मला लगेच स्टेज हवाय, ह्या ज्या पद्धती आहेत त्या कुठेतरी मला वाटतं त्या थांबल्या पाहिजेत. जसं आपल्या आसावरीताई म्हणाल्या की जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही तोपर्यंत स्टेजवर चढणं हे आपल्यासाठी नव्हे तर आपल्या गुरूंसाठी फार महत्वाचं आहे, कारण गुरुचं नाव हे त्या शिष्याला जोडलेलं असतं. बरोबर. तर आसावरीताईंनी आज MA in म्युझिक केलेलं आहे, म्हणजे मास्टर इन आर्ट्स मध्ये म्युझिक हा भाग घेतलेला आहे. त्यानंतर MA in मराठी संगीत अलंकार, मला वाटतं विशारदच्या पुढची पदवी असावी, तर तेही पूर्ण केलेलं आहे. तर मॅडमचा संगीताचा अनुभव प्रचंड मोठा आहे. यानंतर मी जातो मॅडम, ह्यांना जो अनुभव आहे तो अनुभव प्रचंड दांडगा आहे. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी मॅडमने संगीत विषयाचं प्राध्यापक म्हणून काम केलंय. आणि आपण स्वतः गाणं हा एक स्वानंद तर आहेच, पण दुसऱ्यांकडून गाऊन घेणं हाही मला वाटतं एक वेगळा अनुभव असावा. तर त्याबद्दल आपल्या मंडळींना काय सांगू शकाल? पहिल्यांदा तर जेव्हा मला हा जॉब ऑफर झाला तेव्हा मी खूप खुश होते प्रचंड, कारण आधीपासूनच एक असा विचार होता की नेहमी तरुण पिढीसोबत वावरणं म्हणजे आपले विचार नेहमी तरुण ठेवणं, अशा एका पॉझिटिव्ह विचाराने मी जॉबला लगेच, माझं MA झाल्या लगेच मला जॉब मिळाला. आणि 3-4 वर्ष झाल्यानंतर बघ खूप मी रमले त्या याच्यामध्ये शिकवण्यामध्ये, कारण कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर. हो, कारण खूप मजा यायची. वेगवेगळे कार्यक्रम असतात मुलांना शिकवायला, कारण मुलं नेहमी असं आपल्या ऍक्टिव्ह असतात ना. एक मध्ये थांबवतो, समूह गीत ही आपण शालेय पातळीवर विद्यार्थ्यांकडून बसवून घेतो, बरोबर ना. तर समूह गीत बसवणं, आणि आज तुम्ही एक शास्त्रीय गायिका म्हणून काम करताय किंवा शास्त्रीय संगीतकार म्हणून काम करताय, आणि हे आपले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना फारसं मला वाटतं तालाचं किंवा सुरांचं नसतं तेवढं नसतं, किंवा आपल्याला ते विद्यार्थी तालासुरातले हेरून एखादं समूहगीत बसवायचं असतं. तर त्याबाबतचा एखादा अनुभव आहे का, सांगू शकाल? हा, तर एके वर्षी कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये एक असं समूहगीत बसवायचं, स्वागत गीत टाईप त्या पद्धतीचं. तर मग त्याच्यासाठी विद्यार्थी निवडायचे होते. आणि मग काही विद्यार्थी आपल्याला रोजचे माहिती असतात की अमुक अमुक व्यक्ती, पण 2 विद्यार्थी संख्या कमी पडत होती. मग त्यातलं एकीचा आवाज छान होता पण तिला तालाचं ज्ञान नव्हतं. तर तिला आता तालात कसं गायला लावायचं किंवा तिच्याकडून ते तालात कसं म्हणून घ्यायचं हा एक माझ्यासाठी टास्कच होता. मग तिला सोप्या भाषेत मी समजावून सांगितलं की तू तालात म्हणायचं, तुला एक छोटीशी ट्रिक सांगते. तू पहिल्यांदा आपल्या घड्याळाच्या काट्याकडे बघ, जो सेकंद काटा आहे तो अगदी तेवढ्याच एकाच लईमध्ये फिरत असतो. त्याची जरा जरी स्पीड कमी जास्त झाली तर आपलं सगळं वेळेचं गणित चुकेल की नाही. मग तसा ताल आहे. मग तू त्या पहिल्या काट्याकडे बघून थोडे दिवस
तेवढे नंबर मोजत जा आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्या काट्याचे तर तू विसरून जा, घड्याळाचा काटा विसर आणि असं तुझ्या मनाचा एक स्वतःचा काटा पकड आणि एक ताल पकड. आणि मग अशा पद्धतीने तिला मी समजत तिला गोडी निर्माण झाली आणि तिनं कधीच परीक्षा पण दिलेल्या नव्हत्या आणि मग ती परीक्षेला बसली. म्हणजे ती हेच प्रेरित झाली त्या ह्याच्यावर. बरोबर बरोबर. तर हा एक अनुभव होता. आणि मला वाटतं जसं मुंबईकडे समूहगीतांच्या स्पर्धा होतात तसं संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धा सुरू असतात आणि संगीत क्षेत्रातले बरेच तुमच्यासारखी मंडळी मातब्बर, ज्यांना मी हा शब्द वापरतो, की मुलांकडून काम करून घेत असतात. बरोबर ना? पण आणखीन एक मला असा प्रश्न विचारावा वाटतो की मुलांबरोबर तुम्ही गाणं गाता किंवा मुलांबरोबर काम करतात, तुमच्या आवाजाला त्याचा काय कुठे ते माझ्या बाबतीत तसं झालेलंच आहे. कारण काय होतं, ओघाओघात आता मी तुमच्याशी काहीतरी संवाद करतेय, चोरट्या आवाजात बारीक आवाजात मला बोलता येत. म्हणजे काही जण असं म्हणतात की गायकांनी हळू बोललं पाहिजे, पण काही गोष्टी ज्या असतात त्या उपजत असतात की आपल्या गावाकडची जी पद्धत असेल बोलण्याची चालण्याची, बोलताना चोरट्या आवाजात किंवा असं उगाचच हळू आवाजात बोलता येत नाही. मग अशीच सवय कॉलेजमध्ये पण विद्यार्थ्यांना शिकवताना, गाणं बसवून घेताना मग ते खूप बोलणं पण व्हायचं आणि प्लस गाणं शिकवायचं, त्यांच्याकडून गाऊन घ्यायचं, त्यांच्या सोबत गायचं. मग ते खूप गळ्यावर स्ट्रेस येऊ लागला होता आणि त्याचा दुष्परिणाम काही दिवसांपुरता मला सहन करावा लागला. आणि मग मला शेवटी व्हॉइस थेरपी घ्यावी लागली. त्याच्यामुळे 6 महिने मी पूर्ण मौन व्रतामध्ये होते. अगदी सुरुवात झाली होती व्होकल्सला सूज यायची, ते थोडक्यात मी थांबवलं आणि मग पुन्हा त्याची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळं ते कमी झालं. त्यामुळे अति ओरडणं बोलणं कुठेतरी आपल्याला ते घातक ठरतं, पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. एका गायकाला किंवा संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी आपल्या आवाजाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी असं मी तर म्हणेन. आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतो मॅडम, की गाण्याचा रियाज तुम्ही कसा करताय? मी आता आमच्या सरांनी जसा सांगितलं तसा करते. पहाटे उठून 1 तास फक्त ओंकार करते, बाकी काही सारेगम पण म्हणत नाही. कारण ओंकार नाही झाला तर मग दिवसभर आपले सूर व्यवस्थित लागत नाहीत, हलतात. म्हणून ओंकाराचा किंवा षड्जाचा 6चा रियाज 1 तास करते. त्यानंतर मग रोज वेगळे पलटे असतील, एखाद्या रागाचा विस्तार असेल, आठवड्यातून वेगवेगळा करायचा. म्हणजे 1 तास ओंकार जो आहे तो फक्त कायम रोजचा ठेवायचा आणि बाकीचा रियाज वेगवेगळा करायचा. कारण मी सुगम पण गात असल्यामुळं हाय पिचला गावं लागतं, त्यामुळं सुगमचा एक वेगळा रियाज करते आणि शास्त्रीयचा एक वेगळा रियाज. बरं, आपल्या ह्या सगळ्या मंडळींसाठी किंवा शाळेतलेही काही विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत, तर नेमका ओंकार कशा रीतीने लावला जातो किंवा त्याची वेळ काय? शक्यतो पहाटेच रियाज केला तर आपल्याला ते जी शांतता हवी असते कानांना सुद्धा. कारण एकदा बाहेरची रहदारी वातावरण, कारण आता आपण काही जंगलात राहत नाही ना, गर्दीत राहतो, माणसांमध्ये राहतो. मुंबई पुण्याकडे मला वाटतं मंडळी 4 वाजल्यापासून उठत असतील किंवा काय त्यांची गाणी सुरू असतील किंवा आवाज सुरू असतील. आणि घरातली पण कोणी जॉबला असेल, शाळेला असेल, मोठी व्यक्ती असतील, त्यांची रोजची जी धावपळ सुरू असते, मग ते आपल्यामुळे त्यांनाही डिस्टर्ब होतो. आणि मुळातच आपल्याला जी शांतता हवी असते ती पहाटे जी असते ब्रह्ममुहूर्तावर, तर ब्रह्ममुहूर्तावर मी पण नाही उठत, 5 वाजता उठून 1 तास करते. बरं, आपण जर तुमची काही हरकत नसेल तर ओंकार कशा रीतीने लावला पाहिजे हे आपल्या मंडळींना दाखवलं तर खूप बरं होईल. चालेल. तर आत्ताची ही जी मी आपल्या समोर गायची वेळ आहे, आता दुपारची वेळ आहे, पण सकाळी आणि दुपारी कधी तुम्ही जेव्हा पहिला ओंकार लावता त्यावेळेस पहिल्यांदा जे काही 2-1 मिनिट असतात तो असा हलता लागतो आणि मग हळूहळू तो स्थिर व्हायला लागतो. कारण आपला आवाज कुठल्या तरी वेगळ्या याच्यामध्ये असतो, शांत नसतो. त्यामुळे पहिल्यांदा ते 1 मिनिट आपल्याला सुरात स्थिर करण्यासाठी लागतो असं.
अशा पद्धतीने पहिल्यांदा अ उ आणि नंतर म अशा पद्धतीनेच ओंकार करायचा आणि शेवटी ओंकारामध्ये शेवट झाला म्हणजे आपला तो चिटकून जो स्वर लागायला हवा तानपुऱ्याला त्यात मिक्स झाला पाहिजे. अशा पद्धतीने सुरुवातीला एक 5 मिनिट हलता लागतो आणि हळूहळू जो स्थिर झाला की आपल्याला एक स्वरातून तो स्वर हळूहळू स्थिर व्हायला लागतो. बरं, आता तानपुरा हा शब्द तुम्ही वापरला तर तानपुरा जर नसेल किंवा तर कशा रीतीने काय ओंकार करता येईल का? आता हल्ली तानपुरा असण्याची गरज नाही. मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन मिळतं. ऍप्लिकेशन जरी नसेल तर युट्यूबवर तानपुरा सर्च केलं की प्रत्येक सुरातला तानपुरा आपल्याला त्याच्यावर प्ले करता येतो आणि प्रत्येकाकडे मोबाईल तर असतातच आणि त्यामुळे चलता फिरता रियाज करता येतो. म्हणजे जसं मोबाईल आपण म्हणतो की आज कुठेतरी आमचा वेळ वाया घालवतोय तर त्या मोबाईलचाही वापर आपण संगीत क्षेत्रामध्ये तानपुराच्या किमती जरी जास्त असल्या तरी मोबाईल वर तानपुरा लावून आपण सुरामध्ये एकदम पक्के होऊ शकतो. बरोबर ना? तर आणखीन एक ह्या शास्त्रीय संगीतामध्ये पलटे हा एक प्रकार आहे जो गाण्यासाठी गायकासाठी फार महत्वाचा आहे. तर त्याबद्दल प्रात्यक्षिक दिलं तर खूप बरं होईल. आता पलटा म्हणजे काय तर एखादा विशिष्ट स्वरसंगती असेल किंवा एक समजा 2 स्वरांचा समूह असेल, 3 स्वरांचा, 4 स्वरांचा. पहिल्यांदा आपण 2 पासून सुरुवात करू शकतो. जे नवीन विद्यार्थी आहेत जे शिकत आहेत संगीत ते 2-2 स्वरांचा समूह त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पलटे म्हणजे पलटायचं त्याला वेगळं मागचे स्वर पुढे पुढचे स्वर मागे उलटचा सुलट म्हणतो अल्टा पलटा असं तसं त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे पलटा. मग ते पलटून पलटून ते स्वर कारण परत परत ते स्वर आपण गायल्याने आपल्या त्या स्वरावरचा जो हक्क आहे जो प्रभुत्व आहे तो आपल्याला मिळतं. म्हणजे ते स्वर आपल्याला निश्चित की हा स्वर हाच आहे तो लागायला मदत होते पलट्यांच्या रियाजामुळे. तर पहिल्यांदा एक सोपा पलटा आपल्याला सांगते. सारे साग असं सुरुवातीचं त्याचं हे आहे. सारे साग रे ग रे म ग म ग प म प म ध प ध प नि ध नि ध सा सा नि सा ध नि ध नि प ध प ध म प म प ग म ग म रे ग रे ग सा. अशा पद्धतीने सा रे सा ग 3 स्वर आहेत पण आपण ते 4 स्वरांमध्ये 4 वेळा म्हणतो. म्हणजे सा रे परत सा ग एक स्वर मधला सोडतोय म्हणजे सा वरून डायरेक्ट ग वर जातोय आपण. तर मग तो एक प्रकारचा अभ्यास आहे. आता हाच पलटा आपण अजून वेगळ्या स्वरांना घेऊन सुद्धा करू शकतो. जसं की आता मी सा रे सा ग घेतलंय तर सा ग सा म अशा पद्धतीने आपण पुढे हीच जी स्वरसंगती आहे ती कंटिन्यू करू शकतो. अजून एक सा रे सा म म्हणजे काय केले ग स्किप केलाय. अशा पद्धतीने आता हा पलटा अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणता येतो किंवा रे सा ग सा म ग म रे प म प ग. म्हणजे आता हा पलटा उलट पद्धतीने म्हणू शकतो. जसं की सा रे सा ग ग सा रे सा दोन्ही पद्धतीने सा रे सा ग ग सा रे ग रे म म ग म रे ग म ग प प म प ग म प म ध ध प ध म प ध प नि नि ध नि प ध नि ध सा सा नि सा ध. आता हा इथे संपत नाही पलटा कारण आपण काय करतोय जसं की आरोह अवरोहामध्ये चढत्या क्रमामध्ये 6 ते 6 पर्यंत जो क्रम असतो तो पूर्ण झाला पाहिजे आणि उतरत्या क्रमामध्ये वरच्या 6 पासून खालच्या 6 मध्ये. आता जो पलटा मी गायले तो ध पर्यंत थांबला. मग पुढे 6 पर्यंत येण्यासाठी आपल्याला अजून 2 पॅच पुढे तयार करावं लागतील. कसं प ध प नि सा रे सा ग ग रे ग सा रे ग रे म म ग म रे ग म ग प प म प ग म प म ध ध प ध म प ध प नि नि ध नि प ध नि ध सा सा नि सा ध नि सा नि रे रे सा रे नि सा रे सा ग ग रे ग सा. अशा पद्धतीने हा इथपर्यंत पूर्ण होतो. आणि अवरोहामध्ये इथं आरोहामध्ये वरच्या गांधारापर्यंत जातो आणि अवरोहामध्ये मंद्र सप्तकातल्या दैवतापर्यंत जातो.
सा नि सा ध ध नि ध सा नि ध नि प प ध प नि ध प ध म म प म ध प म प ग ग म ग प म ग म रे रे ग रे म ग रे ग सा सा रे सा रे नि सा नि रे सा नि सा ध नि सा. अशा तर गाण्याचा रियाज करण्याच्या मला वाटतं ह्या प्राथमिक पायऱ्या आहेत आणि सर्व संगीत क्षेत्रातली मंडळी जी आहेत त्याच्यासाठी तर हे आवश्यक आहे. आणि ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे किंवा आमचे शाळेतले संगीत शिक्षक आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांनी अशा पद्धतीने सराव करायला हवा. मला वाटतं सारेगमचा पण आरोह अवरोह जो आहे सुरुवातीला आपण शिकताना आहे तोही त्या पद्धतीचा. तर त्या बाबतीत थोडं सांगू शकाल का? जसं सारेगम आपण आता जो मी पलटा गायला तो जरा पुढे म्हणजे सारेगमची माहिती झाल्यावर हळूहळू पुढे शिकत गेल्यावर गायचा तो पलटा होता. आता एकदम सोपा पलटा सांगते जो की आता तुम्ही आता फ्रेश शिकत आहात तर पहिल्यांदा एक अलंकारच म्हणते पहिला आणि त्यानंतर सोपा पलटा सांगते. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग रे ग म प म प ध नि सा रे सा नि सा नि ध प म ग रे सा नि सा. सोपा पलटा आहे. खूप सुंदर. आणि संगीत ज्यांनी शिकायला सुरुवात केली त्यांच्यासाठी मला वाटतं मॅडम हा महत्वाचा भाग होता. तर तुम्ही मगाशी म्हणालात की सुगम संगीत सुद्धा माझं एका बाजूला चालू आहे आणि शास्त्रीय संगीत पण चालू आहे. तर सुगम आणि शास्त्रीय नेमकं त्यात काय फरक कुठल्या पद्धतीचा आहे? तर शास्त्रीय संगीत समजा तुम्ही शिकत आहात तर तुम्हाला एक ठराविक तुमचा जो सूर आहे जिथे तुमचा नैसर्गिक आवाज पोहोचू शकतो तिथपर्यंतच रियाज करण्याची किंवा गायची परवानगी असते. ठराविक एका सुरात समजा आता मी काळी 5 मध्ये गात असेल तर तुम्ही नेहमीच काळी 5 मध्ये गायलं पाहिजे म्हणजे तुमचा आवाज तसा तयार होतो त्या पद्धतीचे. पण सुगम मध्ये तसं नाही. सुगम मध्ये काय होतं अमुक एखादं गाणं समजा काळी 2 ला असेल आणि ते मी काळी 5 मध्ये गायलं तर ते काय होतं ऐकणाऱ्यांची जी मानसिकता असते ती आपण पिक्चर मधलं किंवा जे ओरिजिनल गाणं आहे ते ऐकलेलं असतं आणि मग आपण समजा ते खालच्या सुरात म्हटलं छान म्हटलं पण थोडंसं वेगळं वाटलं त्यांना कळत नाही की काय होतं ऍक्च्युली. पण मग ते समजा आपण त्याच्यासारखंच गायलं किंवा त्याच सुरात गायलं तर ते त्यांना लगेच पटायला लागतं किंवा ते आवडतं. अरे तू एकदम ती लता मंगेशकर सारखी गायलीस वगैरे अशा पद्धतीनं. कारण मग ते त्यांचा आवाज बारीक आहे मग आपण कुठेतरी त्यांना मॅच करायला जावं लागतं सुगम मध्ये. म्हणजे मग ते समोरच्याला म्हणजे सर्वसामान्य जे रसिक लोक असतात त्यांना ते आवडायला मदत होते पटकन असं आहे. बरं सुगम संगीतातलं एखादं गाऊन दाखवाल का? जसं आपण शास्त्रीय ऐकलं तसं सुगम मध्ये गाणं गायचं. बरं जीवनात ही घडी अशीच राहिली. चालेल. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा जाऊया सुगम संगीतात. आता हे मी काळी 1 मध्ये गातीये. आताच जे मी सारेगम म्हणून दाखवलं होतं ते काळी 5 मध्ये म्हटलं होतं. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे. रंगविले मी मनात चित्र देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळणे. स्वप्नात
चांदवा स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे. खूप 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 सुंदर. ही घडी अशीच राहावी असं मलाही वाटतंय, परंतु भाग 1 कडे ही घडी आपण थोड्या वेळासाठी थांबवत आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत भाग 2 कडे. तर रसिक मंडळी, संगीत क्षेत्रातल्या भरपूर गप्पा आपण ऐकल्यात, परंतु वेळ मला मात्र वाटते कमी पडतोय. तर भेटणार आहोत पुढच्याच भागामध्ये संगीत क्षेत्रातल्या गप्पा ऐकण्यासाठी सन्मान्य आसावरीजींच्या तोंडून. तोपर्यंत नमस्कार. सुरांचा हार गुंफूया मराठीचा लढा.